श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. तर आज आहे गुरुवार. तर माझ्या घरी आहे आज हळदी कुंकाचा कार्यक्रम. तर सकाळी उठून अगोदर टिफिन केले, दूध वगैरे गरम करून घेतलं आणि आज मी बनवणार आहे सकाळी मेथीची भाजी. फ्रेश मेथी सकाळीच मला भेटली, तर मी मेथीची भाजी बनवणार आहे. इथे सकाळीच उठून भांडे घासून घेतले, कप वगैरे धुवून धाय करून सगळं ठेवून दिलेलं आहे व्यवस्थित, कारण की ओटा मला खाली पाहिजे होता. तर मी सगळं धुदा करून ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर मग सगळं अंगण वगैरे धुतलं, फोर्च वगैरे धुवून टाकला, रांगोळी घातलेली आहे. छोटीशीच रांगोळी घातलेली आहे, कारण की जागा थोडंसं कोपराच एक खुला राहतो की जिथे कोणी राहणार नाही. तर छोटी रांगोळी टाकलेली आहे आणि इथे उंबरठा वगैरे माझा सकाळीच लेपन वगैरे करून घेतलेला आहे. तर असा लेपन वगैरे करून घेतलेला आहे. रांगोळी छोटीशी टाकलेली आहे आणि साईडला थोडंसं हलकंसं डेकोरेशन केलेलं आहे, काहीतरी अट्रॅक्ट म्हणून करून टाकलेलं आहे. तर असं केलेलं आहे आणि दरवाज्यातूनच तुम्ही बघू शकता महाराजांची फोटो दिसते. तर सकाळी कोणी पण आलं की महाराजांचं आमच्या घरी दर्शन होते. तर साफसफाई वगैरे करून टाकलेली आहे. तर बघू शकता महाराजांची फोटो एकदम दरवाजाच्या समोर लावलेली आहे मी. तर ह्या प्रकारे माझी साफसफाई झालेली आहे आणि मी आत आलेली आहे. पूजा वगैरे झालेली आहे माझी. आणि सगळ्यात अगोदर म्हटलं तर इथे वाजलेले होते कामं वगैरे, घरचं वगैरे निपटून सगळं कामं. तर इथे वाजले होते मला 3 वाजले होते. तर मग भाजी वगैरे कापून घेत आहे, कारण की मी नाश्त्यामध्ये मसाले भात बनवणार आहे आणि जिलेबी आणलेली आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे नाश्ते सगळ्यांच्या घरी मिळतात. तर मागच्या वर्षी मी इडल्या केल्या होत्या. तुम्ही माझा व्हिडिओ बघा मागच्या वर्षीचा. तर बघू शकता इथे सगळं माझ्यामध्ये कामं सुरू आहे आणि लक्ष मोबाईल मी ठेवून दिला आहे. स्टँड वगैरे पण नाही घेतलेला आहे, कारण की थोडासा उशीर झाला आणि लाईन पण येणं जाणं करत होती. तर त्यामुळे मग मी थोडीशी सपाट्याने भिडली होती कामाला. तर इथे आलू भाताची तयारी सुरू आहे माझी, मसाले भाताची. तर बघू शकता आणि मसाल्या भातामध्ये थोडेसे आलू वगैरे जास्त लागतात आणि मटर वगैरे मी अगोदरच पूर्ण चिरून ठेवले होते, बघू शकता तुम्ही. तर आजीने कालच चिरून ठेवले होते वाटाणे. तर आणि कितीही लवकर करायचा प्रयत्न केला तरी उशीर होतोच आणि एकटी मीच आहे करणारी, कोणी हातभार लावणारही नव्हतं. तर एकटी असल्यामुळे काय होते की थोडासा तरी उशीर होऊनच जाते, कारण की घरात ते निपटा हे निपटा, तर थोडा उशीर होतोच. तर त्यामुळे मग मला थोडासा झाला होता उशीर आणि लाईनमुळे पण थोडंसं होत होतं. तर इथे बघा आलू भाताची फोडणी वगैरे टाकलेली आहे, छान सांबार वगैरे. आणि सांबार वगैरे शेतातूनच आणला होता, तर खूप सुगंध होता त्याचा. तर आता हे झाकून ठेवते मी उकळी येतपर्यंत. आणि साईडला मी गरम पाणी मांडलेलं होतं. तर गरम पाणी टाकलं मी. थंड पाणी टाकलं असतं तर आपले तांदूळ पूर्ण आसट झाले असते. तर आणि जास्त क्वांटिटी होती, तर गंजभर भात होता. तर मी गरम पाणी करून टाकलेलं आहे आणि इथे सांबार वगैरे पुन्हा कापून ठेवलेला आहे, की वरतून पुन्हा एकदा जेव्हा आपण खोरतो ना भात तेव्हा टाकण्यासाठी. तर इथे जिलेबी आणून ठेवली होती. ती जिलेबी गरम होती, त्यामुळे मी परातीमध्ये अशी फैलून ठेवलेली होती. बघू शकता तुम्ही लाईन गेलेली आहे. आणि इथे आली होती माझी कामवाली आली होती. ती खूप शेवटी आली जेव्हा माझं सगळं काम झालं. आणि तुम्हाला 2 गंज याच्यासाठी दिसत असणार, कारण की याच्यामध्ये भाताची क्वांटिटी जास्त झाली होती. तर आम्ही अर्धा दुसऱ्या गंजामध्ये टाकून दिला, तर नाहीतर तो कच्चा राहिला असता, असा दाटला असता तांदूळ. त्यामुळे दुसऱ्या गंजात मांडला. आणि इथे बघू शकता छान मस्त मी असं ताट सजवून घेतलेलं आहे फुलांनी. इथे तुळगुळ काढून घेतलेला आहे एका काचेच्या बाउलमध्ये, हळदी कुंकू. आणि हा पितळचा ताट आहे आरतीचा. आणि तयारी वगैरे केली आणि मग बाया येणं सुरू झालं. तर अशी साधी माझी तयारी झालेली आहे पटापट. आणि गजरा लावून घेतलेला आहे. फार दिवसांनी गजरा लावलेला होता, कारण की मला गजऱ्याची आवड खूप आहे. तर गजरा लावून घेतलेला होता. तर इथे हळद कुंकू दिल्यानंतर नाश्ता घेऊन जात आहे मी. तर मम्मीकडेच फुलं लागले होते, फार फुलं लागतात मम्मीकडे कुंद्याचे. तर मम्मी म्हणाली की गजरा लावून घे, छान वाटते. अशा वेळेस नाही लावणार तर कधी लावणार? तर मला गजरा लावणं, मी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा गजरे खूप लावायचे. त्यावेळेस सगळेच गजरे लावायचे, पण आता कोणी गजरे लावत नाही.
तर ह्या प्रकारे मी गजरा वगैरे लावून घेतलेला आहे आणि नाश्ता देत आहे. तर त्या बाहेर जाणार आहे तर त्या नाही नाश्ता केला, त्यांनी जिलेबीच घेतली. संसाराच्या संसाराच्या चढउताराच्या लेखामध्ये साथ आहे अविनाश शिरोडकरांची, म्हणून संसारात माझी गोडी आहे. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आणि आजचा प्रोग्राम कसा वाटला नक्की सांगा. तर आपल्या विदर्भ स्टाईलने हा संक्रांत मनवलेला जातो, हळदी कुंकासाठी बाया बोलवलेल्या जातात. तर ह्या प्रकारे मी आपलं म्हणजे हळदी कुंकू करून टाकलेलं आहे, माझं झालं, पार पडलं. आणि शेजारी वगैरे ताईंनी पण बोलवलं होतं, तर मी माझं म्हणजे आवरून घेतलं होतं आणि नंतर शेजारी गेली मी हळदी कुंकू घ्यायला. तर असंच राहते, मेन म्हणजे हळदी कुंकाचाच मान राहते आणि ओटी भरण्याची मान राहते. तर ह्या प्रकारे आपल्या विदर्भात हळदी कुंकू संक्रांतीचं साजरा केला जातो. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्की सांगा. बाय. तर मी वानामध्ये अशा स्टीलच्या प्लेटा आणल्या होत्या. तर अशा स्टीलच्या प्लेटा आणल्या होत्या मी वानामध्ये. तर अशा स्टीलच्या प्लेटा आणल्या होत्या वानामध्ये आणि ही 2च प्लेटा माझ्याकडे उरलेल्या आहेत. 3 डझन प्लेटा आणल्या होत्या, तर त्यातून 2 डझन उरलेल्या आहे प्लेटा. तर आता ही प्लेट पुढच्या वर्षी कामी येणार, नाही तर मी घरी वापरायला काढून टाकणार, कारण की मी DMartमधून घेतलेली आहे ही प्लेट. तर मग चांगल्या क्वालिटीची आहे, तर मी घरीच काढून टाकणार, नाही तर वापरायला, कारण की पुढच्या वर्षी आपण दुसरं काही घेऊया वानासाठी. तर चला.